वारी समाधान देते। एकदम आनंद मिळाला, एकदम आनंद, वर्षभर पुरण इतका आनंद दुसऱ्या वर्षी सांगा नाही लागत दिंडीत चला म्हणून। वारी शरीराच्या दुखण्याला पळवून लावते। मला चालता येत नव्हतं, मी सांध्या वाताने आजारी होते ना, दिंडीत जायला लागल्यापासून दिंड्या म्हणजे सांधा वाट कुठं गेला तपासच नाही। वारीमध्ये फुगड्या खेळल्या जातात। विठुरायाच्या प्रेमापोटी आनंदानं मनासोबतच शरीरही डोलू लागतं। वारीतलं भजन अंगामध्ये नवचैतन्य निर्माण करतं। नमस्ते भाऊ। वारी, जो वारीला जातो त्याचा विषयच नाही, कारण वारीचं सुख त्याला माहीत असतं। पण जे जात नाहीत त्यांना बी ह्या वारीबद्दल, वारकऱ्यांबद्दल फुल आदर असतो। आणि या सगळ्याचं कारण म्हणजे विठ्ठल। तुम्हाला सांगतो, ह्यो देव असा आहे की त्याला कुणीच अस्पृश्य नाही। सर्वसामान्यांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता देव म्हणजे पांडुरंग। या निमित्ताने सर्व गोरगरीब जनता एकत्र होऊन अक्षरशः म्हणजे पारधी समाजाच्या लोकांनी आमच्या या सत्संगामध्ये येऊन माळ घातल्या आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण करून घेतलं। आणि इथूनही पुढे आम्ही असंच महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचं कार्य करण्याचा प्रयत्न करू। वारीला निघताना ह्याच्यासाठी खास रथ तयार केला जातो। एकदा का यो रथ तयार झाला की दिंडीसाठी खास अश्व म्हणजे घोडा ह्याला वारीसोबत घेतलं जातं। आणि मग ह्या अश्वामागं भगवे झेंडे, भगव्या पताका घेऊन वारकरी निघते। आता आपण तर काय या विषयातले तज्ज्ञ नाही, तेव्हा वारीचं महत्त्व सांगायसाठी आम्ही एका महाराजांनाच गाठलं। महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी जी वारी 800 वर्षापूर्वी जी काढली, त्या वारीचा उद्देश असा की गोरगरीब जनतेपर्यंत माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायामध्ये सांगितलं, ये मराठी येचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी आणि देणे घेणे सुखची वरी होऊ दे या जगाला। तर ते ब्रह्मज्ञानाचा जो विषय आहे तो महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या परंपरेने जो बीजमंत्र, गुह्यमंत्र आलेला होता, तो गुह्यमंत्र महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी समाजाला वाटला। आता ह्या वारीमध्ये फक्त बापेच आघाडीवर असतात असं नाही, भया माणसं बी विठुरायाच्या दर्शनासाठी असा काही रस्ता कापत पाळतात की ज्याचं नाव ते। डोक्यावर तुळस, हातात वज घेऊन पळणाऱ्या पायांना फक्त एकच दिशा माहीत असती आणि ती म्हणजे पंढरीची। हरी बरवा 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 गोविंद गोपाळ गुण गरवा, गोविंद गोपाळ गुण गरवा। वारीच्या पुढच्या प्रवासाला निघायच्या आधी दिवसभराचं नियोजन कसं असतं ह्याच्याबद्दल ब्राह्मणी दिंडीतल्या वारकरी माऊलींनी आम्हाला माहिती दिली। दिवसभराचं नियोजन, नाश्ता सकाळी वांबुरी, हरिभक्त परायण हरिभाऊ जवरे यांचा वांबुरीत नाश्ता झाला। त्याच्यानंतर डोंगरगण येथे कैलास भाऊ पटारे सरपंच यांची इथं नाश्ता झाला। त्यानंतर दुपारचं जेवण पोपटराव वारुळे भाऊ यांचं जेवणाचा कार्यक्रम झाला। त्याच्यानंतर शिंदीला भीमराव जावळे यांचा चहा पाणी झालं। सकाळी पहाटे काकडा झाल्यानंतर दिवसभर भजन, संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर आरती झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर भोजन झाल्यानंतर दिवसभर किती चालता तुम्ही? दिवसभर 20-22-25 किलोमीटर। शहरामध्ये ह्या वाऱ्यांच्या स्वागतासाठी मोठमोठ्या कमानी टाकल्या जातात, देखावे उभारले जाते। रस्त्याने जाणाऱ्या वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटाचे पुडे देऊन त्यांची सेवा केली जाते। मी माऊली शिंदे, आमच्या माऊली संकुलमध्ये DTC कुरिअरच्या जी लाईन आहे गाड्याधारकांची, तर सर्व आम्ही एक 10-12 मेंबर
मिळून दरवर्षीप्रमाणे दिंडींना पाण्याची व्यवस्था, बिस्किट किंवा नाश्ता हे दरवर्षी आमचा नित्यक्रम आहे. एक सत्संग घडतो आणि वारकऱ्याची सेवा घडते. बरं. चौपटे कारणे मित्र ट्रस्ट दरवेळेसप्रमाणे आपल्याकडे माहिती दिंडी येत असते ताराबादची. यात आपल्या कमीत कमी 47 वर्ष पूर्ण आलेले आत्तापर्यंत आणि यातमध्ये 5,000 लोकांचा स्वयंपाक केलेला असतो वारकऱ्यांसाठी. तर आपण यावेळेस प्लॅस्टिक पिशवीला आळा म्हणून कापडी पिशव्यांचं वाटप करणारे वारकऱ्यांसाठी. त्याचप्रमाणे आपल्याकडे बरेच मंडळाचे कार्यकर्ते यामध्ये सतत राबत असतात. जवळजवळ 15 दिवस आमची यापासून वर्गणी परत स्वरूपात नेता आंदोलन सर्व लोक आमची इथं मदत करतात. परिसरातली लोकांची मदत होऊन लोकांचा स्वयंपाक केला जातो. आपले वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी काय करतात तुम्ही? म्हणूनसाठी आपण त्यांना द्यापावा सादर करतोय. परत आपला हमीद महाराज सय्यद म्हणून आहेत, त्यांचे आज भावडे ठेवलेले आपण. कोपरगावच्या दिंडीतल्या माऊलींनी दिंडीसाठी येणाऱ्या खर्चाबद्दल सांगितलं. ही दिंडी कोपरगाव जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणाहून पंढरपूरला निघालेली आहे. या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व वारकरी हे एका 2-2च्या लाईनीमध्ये चालतात आणि भजनाचा कार्यक्रम भारी होतो याच्यात की पावलोपावली विठ्ठलाचं नाम घेत आणि पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी ही दिंडी चाललेली आहे. मुक्कामाचं ठिकाण अगोदर ते लोक म्हणजे इतके दानशूर लोक झालेले आहेत की कुठेही थांबा ते सर्व स्वयंपाक वगैरे करतात. ते सर्व सबंध दिंडीला किती खर्च येतो साधारण काय सांगता येईल का? नाही, खर्च म्हणून नाहीच आहे. हे जे वाहनं दिली आम्हाला 4-5-6 वाहनं, ट्रॅक्टर वगैरे, रथ वगैरे, तो सर्व भक्त लोक जमा केलेला असतात. अगोदरपासून त्याची तयारी असते. ताराबाद दिंडीतल्या वारकऱ्यांनी तर त्यांच्या दिंडीचा इतिहासच सांगितला. आमच्या दिंडीला ह्या रावरी तालुक्यातून नगर जिल्ह्यातून एकच दिंडी अशी आहे का पांडुरंगाला मूळ आणण्यासाठी जात असते. 5 दिवस पांडुरंग त्या ताराबाद गावी येत असतात धाकट्या एकादशीला. या ताराबाद पासून महिपती महाराज दंडवत घेत पंढरपूरपर्यंत गेले होते. हा का? अच्छा. पण वय झाल्यानंतर वारी व्हायना मग महिपती महाराजांना पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं का तुम्ही नाही आले तरी चालेल माझ्या वारीला, पण मी तुमच्या धाकट्या एकादशीला मी स्वतः ताराबादला येतो. ज्या ज्या शहरात दिंडी जाईल तिथला पाहुणचार घेऊन दिंडी आपलं पुढचं मार्गक्रमण करत राहते. आपल्या देशामध्ये कुठालं देवस्थान धनाढ्य आहे ह्याला आमच्या दृष्टीने महत्त्व नाही, पण गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा पांडुरंग त्यांच्या भक्तांच्या बाबतीत इतका श्रीमंत आहे की येणाऱ्या कित्येक पिढ्या ह्या श्रीमंतीवर, ज्ञानोबा तुकोबाच्या ओव्यांवर, अभंगावर बहुजन समाजाला प्रेरणा देत राहतील ह्याच्यात शंकाच नाही.